आता तिसरा परफॉर्मन्स. 3 मला माझीच एक कविता आठवते. कवितेचं शीर्षक आहे 3 थेंब. टप टप टुंबुक. ही कविता खूप प्रसिद्ध आहे, लोकांना खूप आवडते आहे. आपण आता आमंत्रित करूया आपल्या तिसऱ्या अप्सरेला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गिरिजा ओक हिचं. रंग है रंग ही संग रंग आए रे संग लाए रे. रंगों की लाई डोली, रंगों के छेड़े नग में रंगों की बोल बोली. जीवन के रंग सारे एक रंग में मिला लो, जो साजन न छूटे उस रंग में नहा लो. आज प्यार की फुहार से सीखो प्यार के रंग. रंग है रंग है रंग है रंग ही संग है. रंग आज रंग नच है. एक कविता झाली. आमच्या सर्व अप्सरा आहेत एकापेक्षा एक कलाकार. कवी म्हणतो आमच्या सर्व अप्सरा आहेत एकापेक्षा एक कलाकार. नाचता नाचता गिरिजा ओक झाली चित्रकार. माझी स्तुती म्हणजे कविता बरी. हा, पण खरंच स्तुती करण्यासारखी तुझी चित्रकला पण आहे, खरंच सांगतो. आणि हा एक वेगळाच प्रयोग केलायस. क्या बात आहे गिरिजा. थँक्यू. या सर्व परफॉर्मन्स बद्दलचं मत काय गुरूंचं ते जाणून घेऊया. फुलवा. गिरिजा खूप छान प्रयोग आहे. खरंच आम्हाला कळलं नाही की आधी कुठले काय काढतीये शेप. सुरुवातीपासून म्हटलं काहीतरी असे रंग हे करते का, कारण तू थोडंसं ते आम्हाला भुलवायला केलंस का. इट वॉज अ ट्रिक अँड इट डिड वर्क. म्हणजे सुरुवात खूप छान होती. मला खूप असं वाटलं की चक्र्या पण जास्त मे बी वापरल्या गेल्या असतील, बट द होल थिंग लुक्ड रिअली नाईस. ऑल द बेस्ट. थँक्यू. अप्रतिम कन्सेप्ट.
आणि हे जे मॅच करायचं जे डोकं होतं त्याला तर काही तोडच नाही आहे. खूप सुंदर आणि शेवटच्या पोजनी खूप मजा आली. मला फक्त मध्ये एकदा दोनदा वाटलं की तुला ते रंग उचलण्यात थोडंसं इकडे तिकडे झालं म्हणून थोडंसं तुझं जरा हे झालं, पण अदरवाईज खूप छान, मस्त, मज्जा आली जाम. थँक्यू. जाणून घेऊया मृणाल कुलकर्णींचं काय मत आहे. गिरिजा आणि मयूर दोघांचंही खूप खूप अभिनंदन, कारण अशा तऱ्हेचा प्रयोग करताना छातीत किती धडधडतं याचा मी अनुभव एकदा घेतलेला आहे. आणि आज सांगायला हरकत नाही, कारण माझा तो परफॉर्मन्स आता इतिहास जमा झालेला आहे, पण मी इतकं वाईट चित्र काढलं होतं आणि मी चित्र अदरवाईज खूप चांगलं काढते, पण तेव्हा ते मला दोन्ही अजिबात सिंक्रनाइज करता आलं नव्हतं. त्यामुळे हे मला अंदाज आला सुरुवातीला जेव्हा की असं काहीतरी होणार आहे, तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त मला धडधडत होतं. आणि हा एक खूप धाडसी प्रयोग तू स्पर्धेच्या या टप्प्यावर केलास, याबद्दल तुझं विशेष कौतुक. थँक्यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. मी नेहमी म्हणतो की हवेमुळे उडणारा एखादा कागदाचा तुकडा आणि हवेत उडणारा एक पक्षी, यात फरक एका छोट्या गोष्टीचा आहे आणि ती गोष्ट म्हणजे एफर्ट. गिरिजा, तुमच्या या परफॉर्मन्समध्ये तुम्ही जो प्रयोग करून दाखवलात तो लाजवाब तर होताच, पण त्याचबरोबर ज्या टप्प्यावर तुम्ही हा प्रयोग केलात त्या धाडसाला दाद द्यावीशी वाटते. थँक्यू. तुम्ही फार फार सुंदर सादरीकरण केलेलं आहे. त्यामुळे मयूर, काम. नमस्कार, मी गिरिजा ओक. माझा कोड नंबर आहे 5. तुम्हाला जर मला वोट करायचं असेल, टाईप करा EPE स्पेस 5 आणि पाठवा 57575 वर. BSNL आणि MTNL धारकांना मला वोट करायचं असेल तर ते कसं करायचं याचे डिटेल्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत. गिरिजा, मला जाणून घ्यायचंय की हे सगळे उपद्व्याप करत असताना अप्सरा म्हणून जेव्हा तू आमच्या समोर येतेस तेव्हा तितकी सुंदर दिसण्यासाठी तू काय खबरदारी घेतेस. सोपं आहे. म्हणजे खरंच आम्ही खूप काही काही करत असतो. आमच्या सिरियल्सचं शूटिंग, व्हॅसलीन एकापेक्षा एकचं शूटिंग, त्याच्या रिहर्सल्स, मग मध्ये मध्ये असे छंदही जोपासणं, असं सगळंच एकत्र करत असतो. पण अनेकदा आपण खूप काही करत असताना ना स्वतःला विसरून जातो. आपण फक्त गोष्टी करत राहतो. तर मी फक्त दिवसातून 2 मिनिटं काढते बाजूला स्वतःसाठी. येस. वा वा. सर, मला एक घाईची कविता होते, पण ती मी आत्ता ऐकवणार नाहीये. पण मी असा विचार केलाय की माझ्या सर्व कवितांचा एक कविता संग्रह मी प्रकाशित करेन. बात एक पुष्प की. तर प्रस्तावना तुम्ही लिहाल का सर. जरूर जरूर, नक्कीच. वा. मी आधी प्रस्तावना मी नक्कीच लिहीन. थँक्यू सर. ही खूप आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी. मी तयारीला लागतो.